जालना मर्चंट बँकेला गंडा घालणारा दुसरा आरोपी निलेश्वर शेषराव भोसले अटक. आर्थिक गुन्हे शाखेची कामगिरी. जालना मर्चंट बँक घोटाळा प्रकरणाला वेग. आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी. आज दिनांक 17 रोजी शुक्रवारी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील गाजत असलेल्या जालना मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेनं आणखी एक मोठी कारवाई करत दुसरा आरोपी निलेश्वर शेषराव भोसले वय वर्ष 46 राहणार सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा याला अटक केली आहे. न्यायालयानं त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात बनावट कागदपत्रांच्या आधारे वेअरहाऊसच्या नावानं तब्बल 177 बनावट खात्यांद्वारे सुमारे 23,33,00,000 रुपयांचा अपहार करण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. याबाबत चंदनजिरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 220/2026 नोंदवण्यात आला असून भारतीय न्याय संहिता BNS 2023 अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आर्थिक घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्यानं पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल व अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी सखोल तपासाचे आदेश आर्थिक गुन्हे शाखेला दिले होते. तपासादरम्यान या प्रकरणातील मुख्य सूत्रधार रायचंद सखाराम कुरंगळ याला आधीच अटक करण्यात आली असून त्याची पोलीस कोठडी सुरू आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे निलेश्वर भोसले याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याच्या या घोटाळ्यात सक्रिय सहभाग असल्याचं स्पष्ट झाल्यानं 16 एप्रिल रोजी उशिरा त्याला अटक करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास अधिक वेगानं सुरू असून इतर संशयित आरोपी आणि साक्षीदारांचीही चौकशी सुरू आहे. आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी तसेच आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी उपअधीक्षक सुरेश उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, उपनिरीक्षक शैलेश मस्के यांच्यासह संपूर्ण पथकानं ही यशस्वी मोहीम पार पाडली. दरम्यान न्यायालयीन कामकाज सरकारी वकील नितीन जाधव यांनी हाताळले.